सोलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून वडिलांनी आत्महत्येपूर्वी मुलाला शेवटचा मेसेज पाठवत जीवन संपवल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे। ही घटना कंबर तलाव परिसरात शनिवारी 28 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली। अनिल मारुती नरवडे वय 47 राहणार पत्रातालीम मुरारजी पेठ सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि जुगाराच्या व्यसनामुळे त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे। आत्महत्येपूर्वी आपल्या मुलाला व्हॉट्सअपवर भावनिक संदेश पाठवला होता। त्या मेसेजमध्ये त्यांनी स्वतःच्या चुका मान्य करत कुटुंबाची जबाबदारी मुलावर सोपवली आणि आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली। या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। माझं नाव कृष्णा नरवडे। माझे वडील अनिल मारुती नरवडे यांनी मला काल रात्री असं मेसेज केला की मी या पैशाच्या दबावाखाली असं आत्महत्या करणार आहे म्हणून। मग ते सकाळी कॉल केल्यानंतर आम्हाला कळालं। अच्छा, ते किती वाजता घरातून निघाले होते? चार वाजता रात्री 9 वाजता निघाले ते घरातून। कॉलच उचलले नाहीत परत नंतर आम्हाला कळालं की असं कुमट्यानं आपलं रेल्वे स्टेशनच्या तिथं असं झालं कंबर तलावापाशी। सकाळी किती वाजता आपल्याला माहिती मिळाली? सकाळी आम्हाला 7:30च्या दरम्यान माहिती झाली। अच्छा, ते कशामुळे केलेलं आहे काय? ते पैशाच्या दबावाखाली म्हणजे जरा देणं राहिलं होतं। मग ते दबाव नाव अजून म्हणजे आम्हाला माहीत नाही, आम्ही सांगितलं नाही तर गाडी काढून घेतली। तर ते पप्पाचा मित्र आहे, त्यांनी सांगतो म्हणले गाडी असं या अड्ड्यावर आहे, तिथून तुम्ही सोडून घेऊन जावा म्हणून। कुठल्या अड्ड्यावर? ॲक्सिस आहे। वडील काय करत होते? वडील आमचे सर्व्हिसला होते 7 रस्त्याला व्हिडिओ गेमच्या दुकानात, गुरुदत्त व्हिडिओ गेम म्हणून। बरं, ठीक आहे।